तर जे दिलंय त्यात समाधानी आहे। दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवरती फडणवीसांनी दिलेली ही प्रतिक्रिया पंढरपुरातली ऐकूया। नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले पहिली व्यक्ती ठरलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले एकमेव व्यक्ती ठरलेले आहात। हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही। तिसरा माझा क्रमांक आहे। पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील। बहुमात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। मुख्यमंत्र्यांनी TV9 मराठीला दिलेली ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। जे दिलंय त्यामध्ये मी समाधानी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। तर TV9 मराठीशी बोलताना अमृता फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात। आज पूजा केली, पांडुरंगाकडे काय सांगता? मी प्रत्येक नागरिकासाठी सुख समृद्धी मागितली, बळीराजासाठी सुख मागितलं आणि जेही आज ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यापासनं सर्वांचीच लवकर सुटका हो हे मागितलं। मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक महापूजा केल्यानंतर TV9 मराठीला दिलेली ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। राज्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी, बळीराजासाठी विठ्ठलाकडे